नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा विषय बुद्धिमत्ता या विषयामधील तर्कसंगती व अनुमान यामधील अभाषिक म्हणजेच आकृत्या मोजणे आणि त्यावरील आपण स्वाध्याय आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत। आता या उपघटकामध्ये त्रिकोण आणि चौकोन, घनाकृती, ठोकळे इत्यादींच्या आकृत्या एकमेकांमध्ये दिलेल्या असतात, त्या आपणास काळजीपूर्वक मोजायच्या असतात। आता त्रिकोण आणि चौकोनांच्या आकृत्या मोजताना काही क्लुप्त्यांचा आपल्याला वापर करायचा आहे। मग त्या क्लुप्त्या कशा वापरायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, शेजारील आकृतीत अर्धवर्तुळांची संख्या किती। आता बघा अर्धवर्तुळ म्हणजे आपल्याला माहिती आहे की हा पूर्ण गोल आहे, त्याचा हा निम्मा। मग इथे बघा हा 1, हा 2 आणि हा 3, या अर्ध्या गोलामध्ये ह्याचे 3 भाग होतात। ठीक आहे, इथे झाले हे 3। आता बघा या अर्ध्या गोलामध्ये, या अर्ध भागामध्ये 1, 2, 3 म्हणजे याही बाजूला 3 होतात। आणि आता या अर्ध्या भागामध्ये बघा 1, हा 2 आणि हा 3, इथे पण 3 होतात। आणि आता या अर्ध गोलामध्ये हा 1, हा 2 आणि हा 3, मग या तिघांची बेरीज 3 आणि 3 6, 6 आणि 3 9 आणि 9 आणि 3 12, म्हणजे 3 4 वेळा आले, 3 चौक 12। मग अर्धवर्तुळांची संख्या आहे पर्याय क्रमांक 3 12, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। या आकृतीमध्ये एकूण 12 अर्धवर्तुळ आहे। पुढचा प्रश्न बघूया, शेजारील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत। आता बघा हा एक त्रिकोण आहे, या त्रिकोणाचे 2 भाग केलेत, पण या त्रिकोणामध्ये बघा याच एका शिरोबिंदूतून या भागावर त्रिकोण टाकलेत। मग याला आपण क्रमांक देऊया 1, 2 आणि हे 3। मग यांची आपण बेरीज करूया। बघा 1 + 2 + 3 यांची बेरीज केली तर 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, हे झाले 6। म्हणजे या त्रिकोणामध्ये एकूण 6 त्रिकोण आहेत। हा एक 7, मग बघा हा एक 7 आणि हा अखंड हा एक 8, असे एकूण किती त्रिकोण आहेत या आकृतीमध्ये तर 8। मग 8 कुठे आहे, पर्याय क्रमांक 1, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 8। पुढचा प्रश्न बघूया, शेजारील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत। आता या आकृतीकडे सगळ्यांनी काळजीपूर्वक बघायचं आहे। बघा जेवढे आपल्याला छोटे चौकोन दिसतात तेवढ्या चौकोनांना आपण नाव देऊया। बघा या छोट्या चौकोनाला मी ए नाव दिलं, ह्या छोट्या चौकोनाला मी बी हे नाव दिलं। आता बघा आता हा जो आपल्याला हा दिसतोय हा चौकोन, त्याला मी सी हे नाव दिलं, म्हणजे हा असा। ठीक आहे, आणि बघा इथे हा असा खाली दिसतोय, त्याला मी डी हे नाव दिलं। मग आता बघा इथे मी चौकोन लिहिते, ए हा छोटा चौकोन, बी हा एक छोटा चौकोन बी, आणि सी हा एक चौकोन आणि डी हा एक चौकोन झाला। ठीक आहे, हे झालं सेपरेट। आता ए आणि सी मिळून हा मोठा एक चौकोन होते, मग इथे लिहून घेऊया आपण ए सी। आणि बघा बी आणि डी मिळून हा एक होतोय, म्हणजे इथे बी आणि डी एकत्र, म्हणजे दोन्ही चौकोन मिळून बघा हा या पद्धतीनं हा एक झाला। आता बघा हा असा होतोय की नाही, मग हा सी मोठा आणि हा डी, मग सी आणि डी हा एक चौकोन झाला, हे झालं। आता याच्यामध्ये जर आपण इकडे बघितलं तर बघा हा अखंड असा आहे, मग याला आपण नाव देऊन घेऊया। बघा हा जो इथे असा आयताकृती चौकोन दिसतोय त्याला आपण काय देऊया, ई हे नाव देऊया। मग इथे ई हा एक चौकोन झाला, आणि जो बाहेर दिसतोय त्याला आपण काय करूया, हा जो अखंड मोठा असा आहे इकडचा त्याला आपण यफ हे नाव देऊया, आणि मग हा झाला यफ। आता बघा आता अजून कोणता चौकोन होतोय, आणि हा अखंड मोठा एक, तो इथे मी 1 हा अंक देते। आता आपण यांची बेरीज करूया। बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10, मग या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत तर 10। पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। कसं ते आपण बघितलंय, तुम्ही पुन्हा व्हिडिओ पॉज करून हे पाहू शकता। या पद्धतीनेच आपल्याला क्रमांक किंवा लेटर्स लिहून या पद्धतीनेच आपल्याला चौकोन मोजायचे आहेत, कारण आपण ज्यावेळेस ठळक करतो त्यावेळेस कोणत्या भागाला ठळक केले ते नंतर लक्षात येत नाही, त्यापेक्षा या पद्धतीने जर आपण काढलं तर आपलं उत्तर हमखास बरोबर येणार आहे। पुढचा प्रश्न बघूया, पुढचा प्रश्न आहे आपल्याला, शेजारील आकृतीत त्रिकोणांची संख्या किती। आता बघा या आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती आहे तर बघा 1,
हा 2, हा 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मग या आकृतीमध्ये एकूण 9 त्रिकोण आहेत. मग 9 कुठे आहे? पर्याय क्रमांक 1 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. बघा, मला या भागावर व्हिडिओ करा अशी कमेंट आली होती, म्हणून मी हाचा व्हिडिओ करते. तुम्हाला जर कोणता घटक अवघड जात असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा, किंवा एखादा प्रश्न अवघड जात असेल तर तुम्ही मला नक्कीच ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याची उत्तरं मी नक्की देईन. चला, आता पुढचा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, शेजारील आकृतीत घन ठोकळ्यांची संख्या किती? आता आपल्याला माहिती आहे हा जो एक भाग आहे हा पूर्ण हा एक घन ठोकळा आहे. आता बघा इकडचे आपण बघा, इकडे हा एक आहे, हा एवढा आहे तो, हा एक, आणि त्याच्या शेजारी हा दुसरा आहे. आता आपण आधी या बाजूचे मोजूया आणि तेवढेच त्या बाजूला आहेत. म्हणजे बघा 1 2 3 4, मग हे असे 4 आणि इकडे हे असे 4. 4 आणि 4 हे किती झाले? खाली झाले हे 8. आणि आता बघा इथे 1 आणि हे 2 आहेत. मग इथे 2 आहेत तर इथे सुद्धा 2. मग 2 आणि हे 2 आणि पलीकडचे 2. मग इथे किती झाले? हे 4 झाले. आणि हा 1 आणि हे 2. मग इथे हे 2 आहेत. आता या सगळ्यांची जर आपण बेरीज केली तर बघा 2 + 4 + 8. मग 2 आणि 4 6, 6 आणि 8 12, 13 14. मग किती झाले इथे? 14. मग एकूण घन ठोकळे किती आहेत? तर 14. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा 2 + 4 6, 6 आणि 8 14. म्हणून मग इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14. पुढचा प्रश्न बघूया. शेजारील आकृतीत चारही बिंदू परस्परांशी जोडण्यासाठी अजून किती रेषाखंड काढावे लागतील? आता हे 2 सोडून अजून विचारले, त्याच्यामुळे हे 2 पकडायचे नाही आहेत. आता बघा C न B ला जोडले, C न D ला जोडले. आता C बघा काय, आता C न A ला जोडलं तर काय होणार आहे? इथे CA हा एक झाला. ठीक आहे, असं इथे लिहून घ्यायचं आहे. आता B न C ला जोडलेलंच आहे ऑलरेडी, मग पकडायची गरज नाही. मग BA, मग बघा इथे BA आणि BD झाला. ठीक आहे, BA आणि BD झाला. आता A आणि D जोडला पाहिजे ना, मग A आणि D. मग इथे बघा A आणि हा D. बघा कोणता डबल झाला आहे का? नाही झाला आहे. मग किती अजून रेषाखंड जोडले तर पूर्ण एकमेकांना जॉईंट होतात? तर बघा 1 2 3 4. मग 4 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 4 रेषाखंड काढावे लागतील. पुढचा प्रश्न बघूया. शेजारील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? आता बघा इथे सुद्धा त्याच पद्धतीनं, आता इथे आपण अंक किंवा हे काढू शकत नाही, कधी कधी आपण गिरवूनच आपण प्रश्न सोडवूया. बघा हा एक चौकोन आहे, ह्याला मी A हे नाव दिलं आणि हा दुसरा आहे त्याला मी B हे नाव दिलं. मग इथे लिहून घेऊया आपण A आणि B. हे झाले 2. आता बघा आपल्याला चौकोन विचारलेत आहे की नाही. मग बघा हे A आणि B जर अखंड मोजला तर कोणता होतोय? AB असा हा एक होतोय. ठीक आहे, हे दोन्ही असा अखंड. आता इथे बारकाईने बघायचं. बघा इथे मी असं हे करते 1 2 3 आणि हे असं हे 4. मग ही आकृती, ही एक आकृती, इथे मी 1 अंक देते. आता ह्याला मी नाव नाही देऊ शकत, त्यामुळे हे असं किंवा आपण ABC असं दिलं तरी चालू शकते. आता त्याच पद्धतीने बघा खालच्या डायरेक्शनने 1 हे 2 हे 3 आणि ही 4 बाजू, म्हणजे हा एक चौकोन तयार झाला. आता इथे झाले हे 2 चौकोन. त्याच पद्धतीने बघा इथे 1 2 3 आणि हे 4, म्हणजे इथे अजून एक चौकोन तयार झाला. त्याच पद्धतीने इथे पण बघा 1 2 3 आणि हा एक 4, अजून एक तयार झाला. ठीक आहे, आता बघा या आकृत्यांमध्ये आता हे झाले इकडच्या भागामध्ये एवढे झाले. आता बघा हा असा आयताकृती जो आहे, आयताला सुद्धा इथे चौकोनच म्हणायचं आहे. आता हा एक झाला. ठीक आहे, आता बघा 1 2 3 आणि हा 4, म्हणजे हा या पद्धतीनं. मग हा इथे एक झाला. आता त्याच पद्धतीने बघा इथे 1 2 हा 3 आणि हे 4. ठीक आहे, मग इथे अजून एक. मग आता मोजा आणि हा अखंड जो मोठा आहे तो एक, मग इथे हा एक मांडला. आता बघा किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि हा एक 11. मग या आकृतीमध्ये एकूण चौकोन आहेत 11. मग 11 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11. पुढचा प्रश्न.
शेजारील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? आता आपल्याला माहिती आहे चौकोनांची ज्यावेळेस आपण संख्या मोजतो या पद्धतीने आकृती असेल तर आपण ह्याला क्रमांक द्यायचे. बघा 1 2 3 उभे 1 2 3. मग यांची बेरीज बघा 3 आणि 2 5, 5 आणि 1 हे झाले 6, इकडचे झाले 6. आता बघा 3 आणि 2 5, 5 आणि हा 1 6, म्हणजे इकडचे झाले 6. मग 6 अधिक 6 बरोबर किती झाले? 12 झाले. पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा 1 आहे तो डबल घेतला, कारण याही वेळेस मोजला आणि इकडेही मोजला. मग याच्यामधून 1 आपण वजा करायचा. मग या 12 मधून जर आपण 1 वजा केला तर एकूण राहतात किती? 11. मग या आकृतीमध्ये एकूण चौकोन होतील 11. पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा या पद्धतीने आपण अभाषिक या घटकावरील या उपघटकावरील काही उदाहरणं आजच्या व्हिडिओमध्ये घेतलेली आहेत. पुढची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला समजला का हे मला कमेंटमध्ये नक्की कमेंट करून सांगा. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला कमेंटमध्ये विचारा, त्याची उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.